सकाळी पेपर उघडला की पहिल्याच पानावर एकच शब्द ठळकपणे दिसतो, एप्स्टीन फाईल्स. टीव्ही पाहायला गेलं तरी प्रत्येक चॅनलवर त्याच प्रकरणाची चर्चा. सोशल मीडिया उघडला तरी तेच नाव, तेच आरोप आणि तेच धक्कादायक दावे. जगभरात एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूडपासून जागतिक राजकारणापर्यंत, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, उद्योगपती, शास्त्रज्ञ आणि ब्रिटनच्या राजघराण्यातील माजी सदस्य प्रिन्स अँड्र्यूपर्यंत अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावं या प्रकरणाशी जोडली गेली आहेत. एप्स्टीन फाईल्सचा नेमका मुख्य सूत्रधार कोण आहे? या फाईल्स बाहेर येण्यानं सर्वांना धडकी का भरतीये? काय घडत होतं त्या आयर्लंडवर? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. या एप्स्टीन फाईल्सच्या केंद्रस्थानी आहे जेफ्री एप्स्टीन, एक अमेरिकी गुंतवणूकदार ज्याच्या श्रीमंतीच्या आणि उच्चभ्रू ओळखींच्या आड गंभीर गुन्ह्यांचे आरोप लपलेले होते. एप्स्टीनवर अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण, मानवी तस्करी आणि बलात्काराचे आरोप होते. दावा असा केला जातो की अमेरिका, कॅरेबियन आणि युरोपमधील त्याच्या आलिशान घरांमध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती, शास्त्रज्ञ आणि सेलिब्रिटींची नियमित ये-जा असायची. या आरोपानुसारच त्याने अमेरिकेच्या व्हर्जिन आयलँड्समधील एक बेट विकत घेतलं होतं. तब्बल 72 एकरांवर विकसित केलेलं हे बेट लिटल सेंट जेम्स या नावानं ओळखलं जायचं. आलिशान बंगले, खासगी सुविधा आणि पूर्णपणे बंदिस्त व्यवस्था असलेलं हे बेट अनेक वर्ष संशयाच्या भोवऱ्यात होतं. या बेटावर अनेक बड्या लोकांना हा एप्स्टीन मुली पुरवत असे, त्याही 16 ते 17 वर्षांच्या. बरं, फक्त मुलींसोबत गैरकृत्य नाही तर त्यांना मारून त्यांचं मांस खाण्यात आलं असंही गंभीर आरोप आता होत आहेत. या दाव्यांमधील सत्यता लवकरच बाहेर येईल यात वाद नाही, पण या बेटाच्या विकासात काही मोठ्या उद्योगपतींचीही भागीदारी असल्याचे दावे करण्यात आलेत. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहत नाही, हे अनेकांच्या अंगलट येऊ शकतं. 2019 मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात एप्स्टीनचा संशयास्पद मृत्यू झाला. अधिकृत अहवालात हा मृत्यू आत्महत्या असल्याचं सांगण्यात आलं, पण आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. एप्स्टीन मेला, पण त्याच्या मागे राहिल्या त्या फाईल्स. आणि आज त्याच एप्स्टीन फाईल्स जगभरात चर्चेचा विषय ठरल्यात. अमेरिकेनं ट्रान्सपरन्सी ऍक्ट अंतर्गत या प्रकरणाशी संबंधित लाखो फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्र सार्वजनिक केल्याचा दावा केला जातो. जवळपास 30 लाखांहून अधिक पुरावे या फाईल्समध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. या कागदपत्रांमुळे अनेक मोठ्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींची नावं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. या फाईल्समध्ये ब्रिटनच्या माजी राजघराण्यातील सदस्य प्रिन्स अँड्र्यू यांच्यासह जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स यांचंही नाव उल्लेखात आल्याचा दावा करण्यात आलाय. काही कागदपत्रांमध्ये एप्स्टीनशी संबंधित कार्यक्रमांमध्ये किंवा प्रवासात हॉकिन्स उपस्थित असल्याचे कथित उल्लेख असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या उल्लेखांचं स्वरूप नेमकं काय होतं याबाबत कोणताही थेट आरोप किंवा ठोस पुरावा अजूनही समोर आलेला नाही. या फाईल्समध्ये मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचंही नाव चर्चेत आलंय. एप्स्टीनशी त्यांच्या भेटी झाल्याचा उल्लेख काही कागदपत्रांमध्ये असल्याचा दावा केला जातोय. मात्र बिल गेट्स यांनी यापूर्वीच एप्स्टीन सोबतचे संबंध चूक असल्याचं मान्य करत कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी नसल्याचं स्पष्ट केलंय. तरीही त्यांच्या नावामुळे या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे हे अधोरेखित होतं. इतकंच नाही तर या फाईल्समध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आलाय. काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधानांनी या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली आहे. यामुळे देशांतर्गत राजकारणातही या प्रकरणावरून वातावरण तापलेलं आहे. या वादाची झळ बॉलिवूडपर्यंत पोहोचली असून दिग्दर्शक अनुराग कश्यप, दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या कुटुंबियांबाबतही कथित उल्लेख सोशल मीडियावर फिरतायत. ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांचाही उल्लेख असल्याच्या चर्चा सध्या होत आहेत. मात्र या आरोपांना संबंधितांनी साफ नकार दिलाय. माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, उद्योगपती बिल गेट्स, शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स, कलाकार आणि राजघराण्यातील सदस्य इतक्या विविध क्षेत्रातील नावांचा उल्लेख एकाच प्रकरणात होणं हे या प्रकरणाचं गांभीर्य दाखवून देतं. मात्र प्रश्न अजूनही तोच आहे, हे सगळं सत्य आहे की अर्धसत्य? अफवा की राजकीय हितसंबंधातून पसरवलेली माहिती? एप्स्टीन फाईल्स अजूनही उघडतायत. पुढे आणखी कोणाची नावे समोर येतील आणि या प्रकरणातून नेमकं काय सत्य बाहेर येईल आणि यातून कोणाकोणाच्या पायाखालची जमीन सरकेल हे येणारा काळच ठरवेल. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.